भाजीला काही नसेल तर हा चणा तुम्ही नक्की करून पहा। चवीला ना एकदम मस्त लागतो, करायला अगदी सोपा आहे, कोणीही करू शकेल इतका सोपा आहे। रात्रीला चणे भिजत घालायची तर सकाळी एकदम मस्त झणझणीत ही चण्याची भाजी तयार होते। तर पहा इथं 1.5 कप इतके मी चणे घेतलेले आहेत, रात्रभर छान पाण्यामध्ये भिजत घातले होते। छान भिजल्याच्या नंतर ज्याचं ते पाणी असतं ना पूर्णपणे काढून टाकलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं, एक कुकर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे चणे घालून घ्यायचे आणि याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पाहू शकता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। एक बोटाचा कांदा आहे ना तेवढं पाणी आपल्याला घालून घ्यायचं, साधारण 1 इंच इतकं घालायचं आहे। आता काय करायचं, आपल्या कुकरचं झाकण लावून याला आपल्याला 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत। आता मी रात्रभर भिजत घातले होते म्हणून मी 4 शिट्ट्या देऊन घेत आहे। 4 शिट्ट्यामध्ये शिजते। तुम्ही जर कमी वेळ जर भिजत घातले असेल तर याला एखादी शिट्टी जास्त लागू शकते। तर पहा हाईटवर आपण सुरुवातीला 1 शिट्टी देऊन घेतली, नंतर आपण 3 शिट्ट्या देऊन घेतल्या आहेत लो हीटवर। तर पाहू शकता आपले एकदम मस्त असे हे चणे शिजलेले आहेत, एकदम छान झालेले आहेत। असे शिजले ना तर ही भाजी एकदम छान मिळून येते। तर तुम्ही पाहू शकता आपले चणे छान शिजलेले आहेत। आता आपण काढून घेऊत आणि करूत फोडणीची तयारी। त्याच्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे। त्याच्यामध्ये सुरुवातीला मी हरभरे घेतलेले आहेत अर्धी वाटी, त्याच्यानंतर 20 ते 25 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1.5 इंच आलं घ्यायचे, 2 टोमॅटो घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीरीचे देठं घ्यायचे। तर पहा सुरुवातीला आपण काय करणार आहोत, चणे वेगळे आणि पाणी वेगळं करून घेतलेलं आहे। या चण्याचं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही, जे उकळले ना ते। आता काय करायचंय, फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालून घ्यायचंय, एक 4 माप तेल घालायचं। त्याच्यानंतर आपल्याला 2 याच्यात तेजपत्ते घालायचे आहेत। आपण खडे मसाले सुरुवातीला घातले नव्हते ना म्हणून इथं 2 तेजपत्ते घातले, अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी घालायची। दोन्ही छान तळले की याच्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे। जे आपण लसूण आणि अद्रक बाहेर ठेवली होती ना त्यालाच मी ठेचून घेतले आणि या पद्धतीने याच्यामध्ये घालून याचा कलर बदलू जेपर्यंत याला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता हलकासा याचा कलर बदललेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा। तर मी कांदा इथं कट करून घेतला नाही, याची प्युरी तयार करून घेतलेली आहे। चांगले एक बारीक याचं पेस्ट तयार केलंय। तर 2 कांदे आहेत, एकदम छान याचा कलर आपल्याला बदलून घ्यायचा आहे। छान तेलामध्ये याचा कलर बदलला की याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे। तुम्ही कांदा खात नसाल तर नाही घातले तरीही चालेल, पण कांद्याची छान चव लागते। मी तर कांदा घालून घेतलाय, नंतर टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो घालून सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे। आता इथं मी 3 टोमॅटो छान याची प्युरी तयार करून घेतली होती ती घालून घ्यायची, त्याच्यावर नमक घालायचं आणि याला सुद्धा परतून घ्यायचे जोपर्यंत तेल सुटणार नाही ना तोपर्यंत। तेल छान सुटायला लागलं की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिरची पावडर। तर मोठा 1 चम्मचभर मी मिरची पावडर घातले। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर खडा मसाला आपण अर्धा चम्मच घातलेला आहे, पाऊण चम्मच आपण कांदा लसूण मसाला घातलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला धनेपूड घालायचं आहे अर्धा चम्मच। सगळे हे मसाले घालून झाले की छान याला परतून घेऊ। आता 1 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचे, म्हणजे कसं एकदम चांगले तेलामध्ये हे मसाले आपले परतले जातात। तर तुम्ही पाहू शकता कढईने छान तेल सुटलं की आपण जे हरभरे घेतले होते ना बाजूला काढून त्याची सुद्धा एक पेस्ट करून घेतलेली आहे, म्हणजे कसं एक सारखे मिळून येतात। ते सुद्धा घालून आपल्याला छान याला परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता आपली ही फोडणी छान अशी तयार झालेली आहे। आता आपल्याला काय करायचे, उकळलेले काळे चणे आहेत ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता घालून झाले की सर्व भागाला व्यवस्थित असा लागेल असा आपल्याला याला मसाला मिसळून घ्यायचा आहे। लगेचच पाणी घालायचं नाही, सुरुवातीला 1 ते 2 मिनिटांसाठी या मसाल्यामध्ये हे चणे चांगले आपल्याला परतून घ्यायचे। गॅस लो हीटवर ठेवायचं म्हणजे तळाला हे लागणार नाही। तर पहा 2 मिनिटाच्या नंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। आता पाणी कोणतं घालायचं, चण्याचं आपण काढून ठेवलो ना तेच पाणी इथं आपण घालून घेतलेलं आहे। आता तुम्हाला जेवढी तरी पाहिजे तेवढं याच्यामध्ये पाणी घालून घेऊ शकता। आपण चणे सुरुवातीला छान शिजून घेतलेले होते आणि मसाला सुद्धा छान असा याच्यामध्ये शिजलेला आहे, त्याच्यामुळं एकसारखी ही मिळून तयार होते भाजी, एकसारखेपणा येतो हिला। तर आपल्याला झाकून ठेवून एक 5 मिनिट याला शिजून घ्यायचं आहे। तुम्ही 5 मिनिटाच्या नंतर पाहू शकता एकदम मस्त हे शिजले। तर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि मग हे खायला घ्यायची। तर पाहू शकता एकदम झटपट होणारी आपली चण्याची भाजी तयार झालेली आहे। या पद्धतीची नक्की करून पहा।